ज्ञानेश्वरी पठन अध्याय 4 ओव्या 21 ते 40 श्लोक 3 ते 4। अभांटलियास्था बुद्धी विषय सुखाची परामाब्धी जीवभूतैसा उपाधी आवडे लोका। एरवी तरी खवनियाच्या गावी पाठवे काय करावी सांगे जात्यांधारवी काय आठी का बहिरियांच्या स्थानी कवन गाता ते मानी के कोलिया चांदणी आवडी उपजे। पैचंद्र उदया आरवते दयांचे डोळे फुटती असते ते कावळे केवी चंद्राते ओळखते। तैसी वैराग्याची शिवन देखती हे विवेकाची भाषण नेणती ते मूर्ख केवी पावती मद ईश्वराते। कैसा नेणू मोह वाढिनला तेणे बहुतेक काळू व्यर्थ गेला म्हणून योग हा लोपला लोकी। सैवायं मया ते द्य योग प्रोक्त पुरातन भक्तोसी मे सखाचेती रहस्यं येत तदुत्तमम्। तोची हा आजी आता तुझ प्रति कुंती सुता सांगितला अमित तत्वता भ्रांती न करी। हे जीवीचे निज गुज परी केवी राखो तुझ जे पडियेसी तू मज म्हणूनिया। तू प्रेमाचा पुतळा भक्तीचा जिव्हाळा मैत्रियेची चितकळा धनुर्धरा। तू अनुसंगाचा ठावव आता तुझ काय वंसु जावो जरी संग्रामारूढ हावो जाहलो आम्ही तरी नावे कहे सेवी गजा बजहेन धरावे परी तुझे अज्ञानत्व हरावे लागे आधी। अर्जुन वाच अपरम भवतो जन्म परम जन्म विवस्वत कथमेतत् विजानीयाम् त्वमिदौ प्रोक्तवानिते। तव अर्जुना म्हणे श्री हरी माया आपुले याचा स्नेहो करी येत विस्मोय अवधारी कृपानिधी। तू संसार शांताची सावली अनाथ जीवांची माऊली आमुते कीर प्रसवली तुझीच कृपा।
देवा पांगुळ एखादे विजे तरी जन्मोनी जोजारो साहिजे हे बोलो काय तुझे तुझची पुढा आता पुसेन जे मी काही ते धनिके चित्त दे तेवीची देवे कोपावेना काही बोला हे का तरी मागील जे वार्ता तुवा सांगितली होती अनंता ते नावेक मद चित्ता मायनेची ना जे तो विवस्व तू म्हणी जे कायई ऐसे हे वडिला ठाऊवे नाही तरी तुवाची केवी पाही उपदेशिला तो तरी ऐकिजे बहुता काळाचा आणि तो तव श्री कृष्ण सापेचा म्हणून गाई मातुचा विसंवादो तेवीची देवा चरित्र तुझे आपण कायची नेणीजे हे लटके केवी म्हणिजे एक हेळा परिहेची मातू आगवी मी परिहेसे ऐशी सांगावी जे तुवाची रवी केवी पाही उपदेशु केला रामकृष्ण हरी।